आजचा आजचा जरा थोडासा टॉपिक वेगळा आहे. मला अगोदर 5 वर्षापूर्वी वाटत होतं की थोडंसं म्हणजे जे आपल्याला मनाला वाटतंय ते बोलावं. पण तेव्हा वाटत होतं कशाला उगाच काय करायचं आहे. तर जे आपल्याला स्वतःला मनाला वाटतंय ते कधी-कधी मला वाटतं बोलावं. कारण त्याच्यानं काही जणांचं जर म्हणजे काही जणांना त्याचा फायदा होणार असेल ऑटोमॅटिकली तर ते बोलायला पाहिजे. कारण आपल्या माणसांसाठी जर आपण नाही बोललं, आपल्या माणसांसाठी आपण नाही केलं, तर कोण करणार मग? म्हणजे जेवढं 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 चांगलं होईल तेवढं करायला पाहिजेच. तर त्यामुळं मी आता त्या ब्लॉग माझा जो पहिला गुरांचा हा जो चॅनल आहे, हा ह्याच्यावर मी गुरांच्या व्हिडिओ टाकत होतो आणि मी त्या पहिल्यापासून गुरांच्याच टाकतोय. बाकी इकडच्या तिकडच्या जास्त काय टाकल्या नाहीत. कारण ती मला कारण ज्यांनी ज्यांनी भाकरी तुकडा दिला ज्या गुरांनी जेव्हा पैसे नव्हते तेव्हा, तर त्यांच्यासाठी ह्याच्यावर त्या व्हिडिओ राहतीलच. पण त्याऐवजी काही काही गोष्टी ज्या मला बोलायच्या होत्या आणि मी म्हणतो राहू दे कशाला बोलावं, त्या आता बोलायला पाहिजेत. कारण काय सांगता येत नाही, आपण जे बोलतो त्याच्याने कुणाला फायदा सुद्धा होऊ शकतो आणि जर आपल्या माणसाला त्याचा फायदा होत असेल तर बोलणं सुद्धा आवश्यक आहे. तर मला असं आजचा आपला टॉपिक असा आहे की गावाकडच्या सुख कशात आहे? गावाकडच्या साध्या घरात राहून सुख आहे का शहरातल्या 1 BHK, 1 RK, 2 BHK, 3 BHK? सुख नक्की आहे कशात? आता तुम्ही जर कोकणात बघितलात, कोकण जर बोललं की डोक्यासमोर एकच उभं राहतं की एखादं कुठेतरी घर आहे, घर आहे आणि त्याच्या आजूभोवती झाडं आहेत, मस्त हिरवंगार झाडं आहेत. म्हणजे वाटलं की थोडीशी घरात गरमी होते तर तो त्या झाडाखाली सुद्धा आरामशीर झोपू शकतो. म्हणजे बोललं गेलं तर असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर माझा असा क्वेश्चन आज आहे की सुख नक्की कुठं आहे? गावाकडच्या साध्या घरात सुख आहे का शहरातल्या 1 BHK, 2 BHK? आता खूप जणांना तुम्ही बघितलं असेल, शहरात घर असलं ना की लय खूप चांगलं असतं, मान सन्मान खूप वाढतो. ज्याचा शहरात घर आहे तोच चांगला आहे. तर मला म्हणायचं ही चुकीची माणसं, म्हणजे कल्पना ही चुकीची आहे, ही विचारसरणी चुकीची आहे. शहरात स्वतःचं घर घेणारा सुद्धा काही चांगलं करू शकतो आणि भाड्याने राहणारा सुद्धा आयुष्यात खूप काही चांगलं करू शकतो. कारण जो घर घेतो ना त्याला त्याला स्वतःला खूप काही गोष्टी माहिती असतात की कुठल्या प्रॉब्लेममधून माणसं जात असतात. आता शहरात जरी घर असलं तरी काही काही जणांच्या घरी काय काय ठिकाणी बघितलंय की तिथं तिथं काही काही जणांच्या घरी म्हणजे उन्हाचा जो असतो प्रकाश असतो सकाळचा तोच येत नाही. काय काय घरात कोंडल्यासारखे एवढ्या वेळेच्या थोड्याशा गल्ली बोलल्यासारखे जायला ना धड हवा येत ना ऊन येत. एक बिल्डिंग तर त्याच्या चारी भोवती नुसत्या बिल्डिंग, म्हणजे सगळे स्लॅब वगैरे सगळे तापले की सगळ्यांनाच ते उन्हाचा झटका. झाड तर अजिबात शहरात राहिलीच नाहीत अजिबात. मला आता असं म्हणायचं की लगेच पटकन सोडून गावी जावं का, तर कुठं जायची पटकन अजिबात गरज नाही. पण मला असं बोलायचं आहे की जे गाव ते आपलं गावच आहे. जो सुख आपल्याला गावाकडे आहे ना तो सुख जगात कुठेच भेटणार नाही.
मला सांगा 1 BHK ला 2 BHK ला 10-15 लाख 20 लाख देऊन त्यात आपलं अर्धा आयुष्य जात असेल तरी अजून फेडून होत नाही. आता कुठल्याही बँकेत जावा, 10% वरच रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, एखादा रेंटनी जरी राहत असला, भाड्याने जरी राहत असला, तरी त्यांनी वाटून घ्यायची गरज नाही आहे. त्याने भाड्याने राहत असला तर समजा 5,000 भाडा गेला, 5,000 खर्च केला, तर काय वरचे उरतील. समजा 500 उरले, 1,000 उरले किंवा 5,000 उरले, काय उरतील ते तुम्ही समजा तुम्हाला नसेलच घ्यायचं. कारण आजकाल घराच्या किमती इकडे इतक्या वाढल्यात ना, घर घेणं म्हणजे मूर्खासारखं आहे. ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत, म्हणजे डाऊन पेमेंटसाठी 10 लाख 5 लाखाच्या वर, त्याने डाऊन पेमेंट घेऊन काय घेतलं तर, आणि रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी असला तर, नाहीतर अशी परिस्थिती आहे, बेकार परिस्थिती आहे. म्हणजे वयाचे 30-40 वर्ष नुसतं ते लोन फेडण्यातच जातात. त्यामुळं काही अशाच महत्त्वाच्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या. ते आता जास्त बोलून काय फायदा नाही. छोटे बनवत जाईन मी, कारण बोलणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण जर सावध असू आणि एखादी गोष्ट आपल्याला मित्राला माहीत नसेल, एखादी गोष्ट आपल्या आईवडिलांना माहीत नसेल, किंवा एखादी गोष्ट नातेवाईकांना माहीत नसेल, एखादी गोष्ट आपल्या गावातल्या व्यक्तीला माहीत नसेल, शहरातल्या व्यक्तीला माहीत नसेल, कोकणातल्या व्यक्तीला माहीत नसेल, तर एखाद्याच्या बोलण्याने जर एखाद्याला जरी इफेक्ट झाला तरी त्याचा खूप परिणाम होतो. आता तुम्हाला जर वाटत असेल की नाही इकडं घराच्या किमतीनं लय भरपूर आहेत, 5 लाख हाय डाऊन पेमेंट, पण लय किंमत आहे. 1 BHK लाच 20 लाखापर्यंत जाते लोन सहित. आता तुम्ही जर 1 BHK घेतलात ना, तर लोन सहित तुम्हाला 20-25 लाख, जर जास्त रेट ऑफ इंटरेस्ट तर 30 लाख पकडूनच चाला, इतका माणूस धुपला जातो. तर तुम्हाला वाटलं की मला घर घ्यायचंच नाही इकडे, तर तुमचा जो काही, तुम्ही एका छोट्याशा रेंटच्या घरात राहू शकता. आणि मग रेंटच्या घरात तुम्ही जर राहिलात की रेंट समजा तुमचा 5,000 गेला, घरातला काही खर्च 5,000 गेला, तुम्ही दर महिन्यातले 1,000 रुपये जरी साईडला काढलेत, 1,000 चांगली, तुम्हाला वाटलं नाही मी 1,000 नाही, मी आता 2-2, 3-3 हजार काढू शकतो, 3-3 हजार काढलं तरी चांगलं आहे. तुम्ही म्हटलं नाही 3-3 नाही, मी 5-5 हजार काढू शकतो साईडला. मग 5-5 हजार जरी तुम्ही काढले ना 15 वर्षासाठी, तुम्ही इकडे घर नाहीच घेतलात, नीट आहे का, फक्त तुम्ही 5-5 हजार जरी साईडला काढलेत 15 वर्षासाठी, भाड्याने राहिलात ते सोडून द्या, ते 10,000 तुमच्या सॅलरीतले कुठेतरी खर्चाला गेले, आणि 5-5 हजार जरी साईडला काढलेत, किंवा जमतील तसे 1,000 काढले, 2,000 काढले, 3,000 काढलेत, तरी 15 वर्षाला ती अमाऊंट 5 लाखाच्या वरतीच जाते. 5-5 हजार काढले तर आरामात, जर तुम्ही RD ठेवलीत तर त्याच्यावर व्याज सुद्धा मिळतो 7%. तर 10 लाख तुमचे आरामात होतात, आरामात 15 वर्षासाठी 5-5 हजार ठेवले तर मला असंच बोलायचं होतं की जे आता चाललंय, म्हणजे तुम्हाला जर नसेल राहायचं कायमचंच शहरात, तर तुम्ही असा प्लॅन करू शकता. आणि जे मी म्हटलं की सुख नक्की कुठं आहे, तर जिथं आपण जन्म घेतो ना, तिथं सुख हा खरा सुख तिथेच असतो. फक्त काय होतं, आपण खूप अशी बंधने लादून घेतो स्वतःवर. तर इकडं पण आहे सुख, पण थोडं घुटमळल्यासारखं आहे. तर एवढंच बोलायचं होतं मला. आता ह्या व्हिडिओमधलं जेवढं तुम्हाला फायद्याचं असेल ते तुम्ही घ्या, जे तुमच्या फायद्याचं नसेल ते टाकून द्या. कारण काही गोष्टी काही जणांना पटतील, काही जणांना पटणार नाहीच, हे
100% बरोबर आहे की काही जणांना काही गोष्टी पटणार नाहीच, काही जणांना पटतील, काही जणांना एकच ओळ पटेल. मग एक जरी शब्द त्यातला पटला तरी खूप झाला. 1 तास कीर्तनामधला एक जरी वाक्य आत्मसात केलं तरी त्यात खूप बदल होतो. तर एवढंच बोलायचं होतं मला आज. बाकीचं बघू नंतर दुसऱ्या व्हिडिओत. आभारी.